हॅव अ नाईस डे. शुभ सकाळ सर्वांना. तर माझी तर सकाळ झालेलीच आहे, पण तुम्ही म्हणशाल हे काय आहे, तर हे होतं खिडकीला पडदे नाही बसवलेले म्हणून मी साडीशी पसरवलेली होती, कारण डोळ्यावर खूप उजाळ यायचं आणि एवढ्या उजाळामध्ये मला झोप नाही येत, कारण मला जेवढी अंधार असली ना तेवढी छान झोप येते. तर रात्री झोपलेली होती मी पुढच्या घरामध्ये, पण पुढच्या घरामध्ये खूप गरम व्हायचं म्हणून मी मागच्या घरात झोपली. तर मागच्या घरामध्ये खूप थंडी वाजत होती, त्याच्यामुळं मला दरवाजेही लावावं लागले आणि बघा ही साडी पण मला पसरावं लागली. खूप उजाळ येत होतं डोळ्यांवर. लवकरच मी पडदे तर बसवूनच घेणार आहे. पण त्यानंतर मी ठेवलं गरम पाणी. तर गरम पाणी हे माझा आवाज पण बसलेला होता, घसा पण जाम होता. तर रेग्युलर 8 दिवस झाले मी असं हे गरम पाणी तयार करत होती आणि गरम पाण्याने छान मी अशी गुळणी पण करत होती, ब्रश पण करत होती आणि याने दात पण आपले फ्रेश होतात. छान एकदम कानाकोपऱ्यातली आपली तोंडामधली सगळी घाण पण निघून जाते गरम कोमट पाण्याने. पण कोमट पाणी नाही, हे खूप गरम पाणी झालेलं होतं. हाताला खूप चटके बसत होते, म्हणून मी याच्यात परत थंड पाणी मिक्स केलं आणि अशी छान मस्त घशाला पण गुळणी केली, म्हणजे घशाला पण याने चटके लागत नाही. कोमट पाणी ठेवायचं. तर मी अशी छान गुळणी केली. रेग्युलर 8 दिवस झाले मी असंच गुळणी करून घेत आहे. त्याने माझा आवाज पण खुलत चालला आहे आणि सर्दी खोकलाही माझा मोकळा होत चालला आहे. तर बघतात काय एकदम दडादड आवाज येत होते दरवाजांचे, म्हणून मला ही दरवाजाला अशी गोणी लावावी लागते, कारण हवा खूप जोरात चालू आहे आणि आमच्या दरवाजाचा पाय पण लंगडा झालेला आहे. लवकरच मी तो पाय बदलवणार आहे. तर बघा जोरात हवा चालू आहे, म्हणून मी दरवाजे बंद ठेवलेले होते, पण आता सकाळ झाली म्हणून मी दरवाजा उघडला तर खूप जोरात हवा चालू आहे. आणि हे ग्लासभर पाणी मी प्यायला ठेवलं, कारण चहाच्या पहिले मी हे ग्लासभर कोमट पाणी पिते आणि त्याच्यानंतरच मी अर्ध्या तासानंतर मी चहा पिते. तर सर्वात पहिले पिते मी गरम पाणी, अर्ध्या तासानंतर चहा पिते. तर असा हा माझा दिवस आहे. तर शुभ सकाळ, नाईस डे.